करणारी माझी एकमेव संस्था आहे आणि माझ्याकडे 11 बायका काम करतात आणि माझी सुनबाई नाथ मी म्हटलंच तुम्हाला त्याप्रमाणे करतातच. आणि माझ्या या कामाला सगळे डर्मॅटॉलॉजिस्ट जे स्किन स्पेशालिस्ट आहेत ते अतिशय मला मानाने सन्मानाने वागवतात. आणि एक गोष्ट म्हणजे याच्या स्लाईड्स केल्या आहेत निरनिराळ्या, खूप काम केलं आहे याच्यावर आणि 50 वर्षात खूप मान सन्मान मिळाला, पैसे मिळाले, प्रतिष्ठा मिळाली. माझं तिसरं पुस्तक कवितांचं पुस्तक आहे. हे माझं म्हणजे कवितांचं पहिलं पुस्तक. त्याच्यात निसर्ग कविता, गंगाधर मांबरे आले होते, योगेश्वर अभ्यंकर आले होते, मालती पांडे आल्या होत्या, पद्माकर बर्वे आले होते. ह्या निरनिराळ्या कार्यक्रमाला निघालो. आणि लावणीच्या कार्यक्रमात सुलोचना चव्हाण मुंबईहून आल्या होत्या आणि डॅनियल आले होते. तर असं या कविताचा आहे आणि या कवितांचा अनेक प्रोग्राम मी केले. हे माझं पहिलं कवितांचं पुस्तक ज्योती कलश आहे. दुसरं पुस्तक फक्त लावण्यांचं आहे, आटकर बांधा. याचा प्रोग्रामही झाले, अनेक प्रोग्राम मी केल्या लावण्यांचे. माझ्या स्वतःच्या लावण्या आहेत आणि माझाच गण, माझाच गवळण, सगळं माझं. आणि याला पण अनेक पारितोषिकं मिळाली. लोकांनी खूप खूप याची प्रशंसा केली. पण मला सिनेमात जायला, तिथे जाऊन मुंबईला भेटायला, त्या प्रोड्युसरना तिथे सांगायला याला वेळ नाही. माझ्या क्लिनिक आणि याच्या पायी. त्यामुळे माझ्या लावण्या पुण्यात खूप प्रसिद्ध आहेत, पण अजून मुंबईत सुद्धा कधी कोणी बोललेलं नाही आहे. पण सांगते आता मी एक तुम्हाला फक्त झलक दाखवणार आहे की एक लावणी मी केली आहे. नेसली निळी पैठणी बरी चांदणी फुटती येलाची, हसते खरी गालात गोंधळ छान कोरचंद्राची. षोडशी कळी कोवळी थोडी सावळी चाल डवदात, येऊनी बैसली धीट पारखी नीट रुकून हात, थाटात घेऊनी ताल झुकविते मान, नजर रंबेची, हसते खरी गालात गोंधळ छान कोरचंद्राची. लाविले रंग झुंबरी दिवे अत्तरी पान तबकात, ठेविले केंद्र केसरी सुबक विनवरी काच दानात, लाविते लवंगी पान बेलची छान, सुबक वरखाची, हसते खरी गालात गोंधळ छान कोरचंद्राची. बैसले गुणी जनते रसिक जाणते म्हणते ऐटीत, ऐकवा लावणे रंगदार इस्कात रात रंगीत, कोण्यात वळवली मान अश्रू नयनात बात विरहाची, सख्या सजनाची, हसते खरी गालात गोंधळ छान कोरचंद्राची. खूप छान ताई. आपला प्रवास हा एकदम चांगल्या पद्धतीने खूप उत्सुकपणे गेलेला आहे. तर रसिकापर्यंत हा आपण काही वेळ पोचलेला नाही. अजून एक पुस्तक आहे आपलं. तर आता हे 5वं पुस्तक. मला 4 पुस्तकं नको होती, 5वं होतं म्हणून प्रेमरंग बिनी. माझ्या PhDच्या सगळ्या चीजा हिंदी आणि हे पूर्णपणे हिंदी पुस्तक आहे. याच्यात ब्रजभाषा, अवधी, मी ज्या भाषा PhDला अभ्यासल्या त्या सगळ्यांचा उपयोग करून याची भजनं केले. हरी बिन जिया लागलो नाही रे, जित देखू उतही श्याम दिखलाई रे. अशा भाषेत हिंदी, त्याचं पण खूप कौतुक झालं. अमेरिकेत माझी मुलगी असते, तिची इन्स्टिट्यूट आहे सप्तक नावाची. त्या अमेरिकेत ह्याचे अनेक कार्यक्रम झाले, अनेक होतात आहेत आणि माझी मुलगी पण माझ्याबरोबर काम करते. म्हणून तुम्हाला दाखवायचं म्हणजे 2 CD माझ्या निघाले. एक CD बेगम अख्तर माझ्या लाडक्या गायिका आहे. उर्दूवर मी अनेक वर्ष गझल गायले, रेडिओवर गझल गायले, रेडिओ क्लासिकल गायले, रेडिओवर सुगम संगीत गायले आणि TV वर पण माझे 3-4-5 कार्यक्रम झाले. पण मुंबईला जाणं माझं क्लिनिक सांभाळून शक्य नव्हतं, त्यामुळे लिमिटेशन्स होत्या. हे माझं ट्रिब्यूट टू बेगम अख्तरचं माझं CD निघाली. आणि दुसरी CD आटकर बांधा. सगळ्या माझ्या लावण्या, माझं गण, माझा गवळण आणि माझी मुलगी अनुपमा डमडेरे तिने गायल्या आहेत. त्या अनुपमा चंद्रात्री आता तर तिने गायल्या आहेत सगळ्या. अशा 2 CD झाले. आपण पाहिलं आहे की ज्योतिताई डमडेरे यांचं किती काम मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी किती आता ह्या वयामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर याच्याबद्दल ताईंचं कौतुक करावं, पाहावं तेवढं कमीच आहे.
ज्योतिताईंचं आपण काम पाहिलेलं आहात, त्याचबरोबर अजून काही प्रेक्षकांना आपल्याला बोलायचं आहे. बोला त्या. मी वयाच्या 10व्या वर्षीपासून स्टेजवर आहे आणि अनेक कार्यक्रम करत आले. माझ्या 25 वर्षापासून ते जवळजवळ 70 वर्षापर्यंत मी कार्यक्रम करत आले. पण आता मजा म्हणजे मी मधल्या काळात एक 5-10 वर्ष कार्यक्रम करत नव्हते, पण आता 84व्या वर्षी 82व्या वर्षी 2 वर्षापूर्वी मला 2 कार्यक्रम आले आणि त्याच्यानंतर मी 7 कार्यक्रम केले. आता मला 83 पूर्ण होतील. माझ्या 2 कार्यक्रम देहबोलीतून कवितांचं दर्शन, जे मी आत्ता तुम्हाला एक दाखवलं, तसे जवळजवळ 6 कार्यक्रम झाले. आणि आता भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आमचा ऑस्ट्रेलिया नावाचा एक ग्रुप आहे, त्यांनी मला 2 कार्यक्रम करायला सांगितले होते आणि ते स्टँडिंग ओवेशन मिळाले मला. त्याला चित्रपट सृष्टीतील हिंदी संगीताचा शास्त्रीय संगीताशी संबंध असा विषय होता. 2 तास मी 3 वेळा त्याचा कार्यक्रम केला. हाऊसफुल होता आणि मला त्याच्याकरता त्यांनी स्पेशल स्टँडिंग ओवेशन दिलं. त्याचा मला खूप आनंद होतो, कारण माझा आवडता विषय हिंदी चित्रपट संगीत, लावणी, मराठी चित्रपट, कविता, साहित्य सगळंच लायक आहे. आणि नृत्य, मी कथ्थक नृत्य शिकली अनेक वर्ष. त्याचा मला संगीत आणि नृत्यात खूप उपयोग झाला, कारण भावना पेश करणं, म्हणून मी कविता त्या पेश करते, सांगते. डोळ्यातून देहबोलीतून कविता करणं ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, ती प्रेक्षकांपर्यंत उत्तम पोचते. थँक्यू. खूप छान ताई. आपण जे काम केलं आहे आताच्या युगातील तरुण पिढी आणि युवक युवतींना एक संदेश आहे. ताईंनी बघा 83 वर्षी 5-6 कार्यक्रम केले, म्हणजे एक आदर्श घेण्याची गोष्ट आहे. आजकालच्या युवा पिढीला जर बघितलं तर काम करण्यासाठी कंटाळा येतो. तर एक तुमचं जे तुम्ही आता ह्या वयामध्ये 82 ते 83 वर्षी जे 2-2, 3-3, 4-4 जे कार्यक्रम केलेत, खरंच कौतुकस्पद आहे. त्याच्याबद्दल तुमचं अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. थँक्यू. आभारी आहे.